आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे वाउचर्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण हाऊ टू क्रिएट लेजर अकाउंट, मल्टिपल लेजर अकाउंट कशी तयार करायची आपण हे शिकलो, बरोबर आहे. आत्ता जे आपण शिकणार आहेत ते म्हणजे वाउचर. वाउचर म्हणजे काय की ज्या आपण आत्ता मॅन्युअल अकाउंटिंगच्या जनरल एंट्री केलेल्या आहेत, बरोबर आहे, त्या सर्व एंट्रीचं आपण रेकॉर्डिंग ह्याच्यामध्ये करणार आहे. त्याला आपण काय म्हणतो, वाउचर एंट्री. इथं मी वाउचरवरती गेलो. हा जो आपल्याला ऑप्शन आहे वाउचरचा, हा कुठे आहे, गेटवे ऑफ टॅली स्क्रीनमध्ये आहे. इथे काय म्हणलं आपण, वाउचर्स. वाउचर ओपन झालं. ओके. आता हा स्क्रीन ओपन झाल्यानंतर ह्या जे आपल्याला डाव्या साईडला जे दिसतं आहे त्याला आपण काय म्हणलं, वाउचरचा टाईप. म्हणजे हा टाईप कुठला आहे, तर हा पेमेंटचा टाईप आहे. ही एंट्री किती आहे, तर 1ची आहे. इथं मला काय दिसते, मी कुठल्या डेटला एंट्री करणार आहे. आता ह्याच्यामध्ये एज्युकेशन व्हर्जन आहे म्हणून आपल्याला इथे 1 तारीख आणि 2 तारीख एवढ्याच एंट्र्या करता येईल. हा जो दिसतो आहे की ह्याला पूर्णपणे आपण काय म्हटलं, वाउचरचा स्क्रीन म्हटलं. मग हे कुठल्या अकाउंटला आहे, कशाकरता आपण खर्च केलेले. आता आपण जी मॅन्युअल अकाउंटिंग सिस्टीम शिकलो त्याला आपण काय म्हणतो, डबल एंट्री सिस्टीम. ओके. मग ह्या डबल एंट्री सिस्टीममध्ये हा जो मला फॉर्मॅट आहे हा मला पहिल्यांदा चेंज करून द्यायला लागतो. तो चेंज मी कसा करेल, तर इथं चेंज मोडला म्हणून एक ऑप्शन आहे, त्याला इथं म्हणलं डबल एंट्री, बरोबर आहे. हा जो तुम्हाला फॉर्मॅट दिसेल हा फॉर्मॅट तुम्हाला ॲज अ सिंगल एंट्रीमध्ये दिसतो. कसा दिसतो, सिंगल एंट्री. चेंज मोडला गेलो, मी काय केलं त्याला इथून आता डबल एंट्री केलं. झालं का. आता हे डबल एंट्री केल्यानंतर इथं आपल्याला बाय आणि खाली 2 येतं. बायचा अर्थ काय होतो, डेबिट येतो. 2चा अर्थ काय होतं, क्रेडिट होतं. पण नॉर्मली आपण जे सगळ्यांनी आता एंट्रीज पास केलेल्या आहेत त्या आपण कशा केलेल्या आहेत, एका अकाउंटला डेबिट आणि दुसऱ्या अकाउंटला क्रेडिट. तर ह्याचं कॉन्फिगरेशन आपल्याला चेंज करून घ्यायला लागतं. मग कॉन्फिगरेशनमध्ये मला चेंज करायचं आहे, तो ऑप्शन कुठे आहे, मला खाली इथं कॉन्फिगरेशनमध्ये दिसतं येत ना. मला आता मला ह्या ठिकाणी इथं फक्त मी येस करतो, दिसते. ओके. बाकी सध्या इथं मी सध्या काही बदलत नाही आहे. आता आलं का तुमचं डेबिट क्रेडिट, दिसते. हे मी कसं चेंज केलं परत बघा. इथं F12 आहे खाली कोपऱ्यामध्ये. ओके. इथं मी क्लिक केलं, इथं यूज क्रेडिट टू अँड बाय होतं. इथं पहिला ऑप्शन नो होता. आपण इथं काय केलं, इथं आपण तो येस म्हणून सेट केला. आलं काय केलं आपण, तो येस म्हणून सेट केला. आता आलं. आता फक्त लक्षात ठेवायचं की हे डेबिट क्रेडिट जे आहे हे प्रत्येकाच्या फंक्शन कीप्रमाणे पूर्णपणे चेंज होतं. काय होतं आहे, प्रत्येकाच्या फंक्शन कीप्रमाणे चेंज होतं आहे. तर समजा उदाहरणार्थ इथं मी F4 म्हटलं, काय म्हटलं आपण त्याला, कॉन्ट्रा. इथं काय आलं पहिल्यांदा, क्रेडिट. इथं काय आलं आहे, डेबिट. आता जे आपण मॅन्युअल अकाउंटिंगच्या सर्व एंट्रीज केलेल्या आहेत त्यामध्ये आपण कसं केलं आहे की पहिल्यांदा डेबिट आणि मग क्रेडिट. कॉम्प्युटर अकाउंटिंगमध्ये वेगवेगळ्या सॉफ्टवेअरमध्ये असं इथं आपल्याला चेंजेस केलेले असतात, बरोबर आहे. इथं काय आलं, क्रेडिट डेबिट. मी F5ला केलं पेमेंटला, त्याला काय म्हटलं आपण, डेबिट आणि क्रेडिट येईल, बरोबर आहे. F6ला केलं, इथं काय आलं, क्रेडिट आणि डेबिट. F7 मी की प्रेस केली, काय आलं, डेबिट क्रेडिट येईल, बरोबर आहे. F8 केलं, आलं. आता इथं सेल्सची एंट्री करताना असा स्क्रीन येतो. पुन्हा तुम्ही इथं चेंज मोडला जा, त्याला तुम्ही इथं काय करा, ॲज अ वाउचर, दिसते. म्हणजे आपल्याला डेबिट क्रेडिटप्रमाणे घेता येईल. ओके. कळलं. F9 म्हणजे परचेस आणि F10 म्हणजे अदर वाउचर. हे समजा मला एंट्री करताना एखादी फंक्शन की आठवलीच नाही की ही एंट्री कुठल्या फंक्शन कीने करावी, सुचत नसेल तर आपण F10ला गेलो तर आपल्याकडे जेवढ्या की उपलब्ध आहेत तेवढ्या सगळ्या कीने आपण इथं ॲट अ टाईम आपण करू शकतो. ओके. हा आपला F10चा एक वाउचर आहे. त्याच्यानंतरनं हा F2 जो आहे त्याला आपण काय म्हटलं, टू चेंज द डेट. इथं मला तारीख बदलायची. काय बदलायची, इथं मला तारीख. इथं F3 म्हणजे काय म्हटलं आपण, कंपनी. इथं एकापेक्षा जास्त कंपन्या असेल तर ही कंपनी आपण शटडाऊन करायची आणि दुसरी कंपनी सिलेक्ट करून त्या कंपनीचं पण आपण लेजर अकाउंट तयार करू शकतो. ओके. टॅलीमधनं बाहेर पडताना कायम नेहमी एस्केप कीचा वापर करायचा. एस्केप की म्हणजे बाहेर. आता आपण काय करूया, एक एक कीचा अभ्यास करूया. F2 म्हणजे काय, डेट. तारीख बदलण्याकरता F2 या फंक्शन कीचा वापर केला जातो. इथं F4 म्हणलं आपण, कॉन्ट्रा, बरोबर आहे. कॉन्ट्रा म्हणजे काय, कॉन्ट्रा मीन्स ऑपोजिट. बँकेत पैसे भरले, बँकेतून पैसे काढले किंवा बँकेच्या एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले
अशा प्रकारचे जी ट्रान्झॅक्शन होतात किंवा अशा प्रकारचा जो व्यवहार होतो त्याला आपण काय म्हणतो, कॉन्ट्रा एंट्रीज असे म्हणतात. कॉन्ट्रा एंट्रीज 3 टाईपच्या: बँकेत पैसे भरले, बँकेतून पैसे काढले, बँकेच्या एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये पैसे आपण ट्रान्सफर केले. याच वेळेला फक्त कॉन्ट्रा एंट्री करायची. बँकेतनं मी लोन घेतलं असेल तर ती एंट्री कॉन्ट्रामधनं करायची नाही, किंवा आपण कोणाला लोन दिलं असेल चेक थ्रू तर ती एंट्री कॉन्ट्रा थ्रू करायची नाही. कॉन्ट्रा म्हणजे काय, माझ्या बिझनेसचं अकाउंट त्या बँकेमध्ये आहे, त्याच बँकेमध्ये मी पैसे भरतो, त्याच बँकेतनं मी पैसे काढतो, किंवा मी त्याच ह्याच्यातनं मी माझ्या एका अकाउंटवरनं दुसऱ्या अकाउंटला पैसे मी ट्रान्सफर करतो, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, कॉन्ट्रा एंट्री असं म्हणतो. बरोबर आहे. पुढं काय म्हणलं आपण त्याला, F5. F5 म्हणजे काय, पेमेंट. आता पहिलं आपण कॉन्ट्रा एंट्री पासआउट करूया. ओके. आता पहिल्यांदा कॉन्ट्रा एंट्री पासआउट करायच्या अगोदर पहिल्यांदा आपण एक रिसिटची एंट्री पासआउट करू, म्हणजे आपल्याकडे कॅशचा बॅलन्स येईल. आता रिसिट म्हणजे काय होतं, आपण कुठलाही माल विकला, काय केलं आपण, कुठलाही माल विकला किंवा एखादी ॲसेट्स विकल्यामुळे किंवा कोणत्याही इन्कममुळे आपल्या बिझनेसमध्ये पैसे येत असतील तर अशा प्रकारच्या सर्व एंट्रीज आपण F6 या फंक्शन कीने पास करतो. आत्ता आपण इथे एंट्री पास करूया, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. इथं आपण एक मोहन कॅपिटल नावाचं अकाउंट ओपन केलं होतं. बरोबर आहे. इथं थोडीशी आपण अमाऊंट प्रेस करूया. आलं. इथं कर्सर आला की एंटर की प्रेस करायची. ओके. कॅश. आणि मग तुम्ही इथं खाली नॅरेशन व्यवस्थित लिहायचं. नॅरेशन हा भाग आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे. आपण काय म्हणलं, आपण स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज $5 lakhs. ओके. एंटर की प्रेस केली. ॲक्सेप्ट येस म्हणलं की ही एंट्री ॲटोमॅटिक तुमच्या लेजर अकाउंट, तुमच्या बॅलन्स शीट, तुमच्या ट्राय बॅलन्सला ॲटोमॅटिक जाऊन मिळते. आपल्याला फक्त काय करायचं, प्रॉपर एंट्री करायची. काय करायची आपल्याला, प्रॉपर एंट्री. झालं. आता आपण कॉन्ट्रा एंट्री करूया. बरोबर आहे. कॉन्ट्रा एंट्री म्हणजे काय, बँकेत पैसे भरले, बँकेतून पैसे काढले किंवा बँकेच्या एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये पैसे आपण ट्रान्सफर केले, त्याला आपण काय म्हणतो, कॉन्ट्रा एंट्रीज असे म्हणतो. आता आपली एंट्री काय होईल, बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. मग इथं क्रेडिट डेबिट फक्त बघायचं. मग क्रेडिट म्हणजे काय, बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू कॅश. मग क्रेडिट म्हणजे काय, कॅश इथं आपण सिलेक्ट केली. बरोबर आहे. किती पैसे आपण अकाउंटला भरले, समजा 50,000 रुपये. आलं. इथं कर्सर आला, काय करायचं, एंटर की प्रेस करायची. डेबिट टू काय केलं, बँक ऑफ इंडिया. बँकेमध्ये आपण 50,000 रुपये भरले. बरोबर आहे. इथं 500च्या काय म्हणलं आपण, 100 पटा. दिसते. म्हणजे टॅली 6.0ला एक चांगली फॅसिलिटी काय, आपण जे बँकेमध्ये पैसे भरणार आहेत ह्या नोटांच्या डिनोमिनेशनची प्रिंटआउटसुद्धा आपल्याला आता काढता येणार आहे. हा आपला इथे प्लस पॉईंट आहे. ओके. आला. इथं आपण डेट टाकूया 1/4/2023. काय म्हणलं आपण त्याला, ओपन ए बँक अकाउंट इन बँक ऑफ इंडिया विथ डिपॉझिटिंग कॅश ₹5 lakhs. बरोबर आहे. बँकेमध्ये आपण अकाउंट ओपन केलं, त्याच्याकरता आपण बँकेमध्ये 50,000 रुपये भरून अकाउंट ओपन केलेलं आहे. ओके. ही आपली पहिली एंट्री आहे. आली. आता समजा मी बँकेतनं पैसे काढले तर आपण काय एंट्री पास करतो, कॅश अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया. मग आता क्रेडिट कुठं जाईल आपलं, बँक ऑफ इंडियाला जाईल. बँक ऑफ इंडियावरनं आपण किती काढले, आत्ता 10,000 रुपये काढले उदाहरणार्थ. आलं. इथं कर्सर आलं. इथं आपण परवा दिवशी लेजर अकाउंट जे तयार केलं होतं त्याचं चेकचं सेटिंग इथनं आपण ॲटोमॅटिक केलं होतं. त्याच्यामुळे इथं मला चेक नंबर टाकण्याची गरज बसत नाही. तो चेक नंबर जो आहे तो आपल्याकडे ॲटोमॅटिक येतो. आपल्याकडे जे पुस्तकं असतं त्या पुस्तकावरनं आपण तो चेक नंबर टाकलेला आहे. त्याच्यामुळे इथं आपल्याला चेक नंबर टाकण्याची गरज पडत नाही. फक्त आपल्याला नॅरेशनमध्ये आपण चेक नंबर आपण फीड करायचा आहे. ओके. इथं आलं. डेबिट टू म्हटलं. आता मी बँकेतनं पैसे आले म्हणजे माझ्याकडे कॅश आली. किती आली इथनं, 10,000 रुपये. आता इथं ज्यावेळी आपल्याला बँकेतनं पैसे काढतो आपल्या करंट अकाउंटमधनं, त्यावेळी
कुणाच्या व्यक्तीच्या नावाने हा चेक कधी नसतो. तो चेक नेहमी सेल्फ ह्या नावाने असतो. काय असतं? सेल्फ ह्या नावाने. जिथं कुठं आपण काम करू ती गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. साहेब म्हणले की ऑफिसच्या कामाकरता तुम्ही पैसे विड्रॉ करा, तर आपण काय करायचं? सेल्फ लिहायचं, काय अमाऊंट असेल त्या अमाऊंट लिहायची आणि साहेबांची पुढे आणि पाठीमागं दोन्हीकडे सही घ्यायची, पाठीमागं शिक्का मारायचा. त्या प्रोप्रायटरचा म्हणा कंपनी तो शिक्का मारायचा. कळलं? अशा पद्धतीने आपल्याला करता येईल. मग आपण इथं म्हणूया कॅश विड्रॉ फ्रॉम बँक ऑफ इंडिया ₹10,000. कशाकरता केलं आपण? फॉर ऑफिस यूज. समजले? एंट्री आहेत ना, एंटर केलं, ॲक्सेप्ट एंटर केलं तरी चालेल किंवा तुम्ही इथं वाय जरी प्रेस केला तरी पण चालेल. ओके. आता आपण काय करूया? एक लेजर अकाउंट तयार करूया. इथे दिसते लेजर अकाउंट. इथं मी एक बँकेचं अकाउंट तयार करतो. काय म्हणलं आपण? जनता बँक. चला इथं काय म्हणलं आपण? बँक अकाउंट. ओके. आता मी पैसे मला ट्रान्सफर करायचे. कुठं ट्रान्सफर करायचे? बँक ऑफ इंडियातून जनता बँकेमध्ये ट्रान्सफर करायचे. पैसे कुणाला मिळाले? जनता बँकेला मिळाले. जनता बँक कोण झाली? रिसिव्हर झाली. पैसे कुणी दिले? बँक ऑफ इंडियाने दिले. मग इथं आपण क्रेडिट काय करूया? इथं आपण आता क्रेडिट करूया. इथं आपण बँक ऑफ इंडिया. किती पैसे दिले माहिती तर आपण? ₹5,000. आलं का? हा बघा पुढचा चेक नंबर इथं ॲटोमॅटिक आला. दिसते? कुठं पैसे गेले आपले? जनता बँकेत. आलं? हा जनता बँकेचा चेक. हा जो चेक होता हा कुठला होता? समजा स्पेसिफाय बँक ऑफ इंडिया. झालं? इथं आपण डेट टाईप केली 1/4. इथं नॅरेशन फक्त वेगळं लिहायचं. बिंग फंड ट्रान्सफर फ्रॉम बँक ऑफ इंडिया टू जनता बँक. ओके. फॉर रुपीज काय म्हणलं आपण? 5,000. एंटर. कळलं तुम्हाला? F4 कॉन्ट्रा. कॉन्ट्रा मीन्स ऑपोजिट. बँकेत पैसे भरले, बँकेतून पैसे काढले किंवा बँकेच्या एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये पैसे आपण ट्रान्सफर केले, तर अशा प्रकारच्या एंट्रीज करण्यासाठी व्हाउचर्समध्ये F4 ही फंक्शन की सिलेक्ट करून आपण एंट्री पास करू शकतो. ओके. आता नेक्स्ट जी आहे ती म्हणजे काय? पेमेंटची एंट्री. आता आपण पेमेंट करतो. पेमेंट म्हणजे काय करतो? की ज्यावेळी आपण एखाद्या खर्चाकरता कॅश दिली किंवा आपण चेकने पेमेंट केलं तर काय होतं? आपला कॅश केली तर आपला कॅशचा बॅलन्स कमी होतो. बरोबर आहे? चेकने पेमेंट केलं तर काय होणार आपला इथनं? की बँकेतला बॅलन्स कमी होणार आहे. म्हणजे थोडक्यात आपल्या बिझनेसमधनं कॅश गेली किंवा चेकने पेमेंट केले तर अशा प्रकारच्या सर्व एंट्रीज कशाने पास करायच्या? F5. मग मी कुठल्याही प्रकारचा माल रोखीने खरेदी केला किंवा मी कुठल्या खर्चासाठी रोख कॅश किंवा चेकने पेमेंट केले असेल तर अशा प्रकारच्या एंट्रीज करण्यासाठी आपण F5 या फंक्शन कीचा वापर करतो. किंवा आपण एखाद्या पार्टीला पेमेंट केलं असेल चेकने किंवा आपण कॅशने पेमेंट केलं असेल तर अशा प्रकारच्या एंट्रीसाठी आपण म्हणजे पेमेंट कधी करणार? एक तर मी माल रोखीने खरेदी केला किंवा मी कुठल्या खर्चासाठी रोख कॅश किंवा मी चेकने पेमेंट केलं किंवा मी एखादी ॲसेट्स खरेदी केली आणि मी कुठल्याही खर्चासाठी रोख कॅश किंवा मी चेकने पेमेंट केलं असेल किंवा मी पार्टीला पेमेंट केलं असेल तर अशा प्रकारच्या सर्व एंट्रीज मी कशातनं पास करतो? F5 पेमेंट ह्या फंक्शन कीने पास करतो. आता आपण पहिली एंट्री पासआउट करूया. परचेस अकाउंट डेबिट टू कॅश. डेबिट काय केलं आपण इथनं आत्ता? परचेस. ओके. किती रुपयाचा माल आपण खरेदी केला? 1,000चा. एंटर. हिथं कर्सर आला की एंटर की करायची. ओके. मग इथं आपल्याला लिस्ट ऑफ लेजर अकाउंट दिसेल. काय केलं आपण इथनं? कॅश. झालं? डेट आपण इथनं आता 1 तारीखच घेऊया. बिंग परचेस गुड्स इन कॅश ₹1,000. झालं? एंटर की प्रेस करायची. इथं आपण येस केलं. आता समजा आपण एखादी ॲसेट्स खरेदी केली. समजा परचेस मोटरसायकल
फ्रॉम हिरो होंडा कंपनी अँड पेमेंट मेड बाय चेक, अशी आपण एंट्री पास करूया. काय एंट्री पास करणार? मोटरसायकल अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया. आता आपण चेकने पेमेंट केलं तर काय होणार? बँकेतला बॅलन्स कमी केला. आता पहिली एंट्री आपण कॅशने केली, तिथे काय झालं? आपला कॅशचा बॅलन्स कमी झाला. आता मी इथनं मोटर कार घेतली, म्हणजे आपण एक ॲसेट्स खरेदी केली, बरोबर आहे. ती ॲसेट कितीची आहे? 50,000ची. क्रेडिट कशातनं पेमेंट केलं आपण? चेकने केलं, बँक ऑफ इंडिया, बरोबर आहे. दोन मिनटं आपण एक 2 एंट्री चेक करूया काय झालं ते बघूया. ओन कॅपिटल 50 बँकेत, ठीक आहे. आता आपण अजून एक एंट्री पासआउट करूया, बरोबर आहे. बँकेत मगाशी पैसे भरले, करेक्ट. काय करणार आपण? क्रेडिट टू कॅश. किती भरले बँकेत? आता 3.5 लाख रुपये बँकेत भरले. आलं? 3.5 लाख रुपये भरले म्हणजे 500च्या किती नोटा झाल्या आपल्या? 100 म्हणजे 50, 600, 750, 700. ओके. जरा बॅलन्स कमी पडत होता म्हणून आपण ती एंट्री पास करून घेतली. आता आपण मोटर कार परचेस केली. डेबिट कार्ड कुणाला करायचं आहे? मोटर कारला. किती घेतली आपण? 50,000ची घेतली. क्रेडिट टू चेक कुठल्या बँकेचा दिला आपण? बँक ऑफ इंडियाचा. आला का आता इथनं? 102. मग 1/4/2023 इथं चेक नंबर 100/103 दिसतंय, डेटेड 1/4/2023 फॉर रुपीज. काय म्हणलं आपण? 50,000. कशा करता दिला आपण पैसे? तर मोटर कार परचेस. झालं? एंटर झाली. आता आपण ॲसेट्स खरेदी केली. आता आपण एखादा खर्च करूया. कशावरती खर्च करूया? की समजा मी ह्या ठिकाणी वेजेस पेड केले. काय पेड केले? वेजेस. त्या वेजेसला मी 1,500 रुपये दिले. एंटर केलं. कसे दिले मी आता? कॅशमध्ये दिले. पुन्हा आपण 1/4/2023 कॅश पेड फॉर वेजेस दिसते. कॅश पेड फॉर वेजेस. एंटर. कळलं का? आपण एक चेकने पेमेंट केलं, एक आपण आता खर्च करता पेमेंट केलं, आपण रोखीने माल खरेदी केला, आपण त्या 4 एंट्र्या केल्या. थोडक्यात म्हणजे काय? पेमेंटची एंट्री करताना आपण कुठल्याही प्रकारचं रोखीने माल खरेदी केला किंवा एखादी ॲसेट्स खरेदी केली किंवा कुठल्या खर्चासाठी रोख कॅश किंवा चेकने पेमेंट केलं असेल तर अशा प्रकारच्या एंट्रीसाठी आपण F5 म्हणजेच पेमेंट या फंक्शन कीने एंट्री करू शकतो. याच्या विरुद्ध काय? रिसिट्स. माझ्या बिझनेसमध्ये काय येणार आहे? कॅश येणार आहे किंवा मला चेकने पेमेंट येणार आहे. त्या एंट्री सगळ्या मी कुठं करतो? F6 फंक्शन कीने करणार. म्हणजे मी माल रोखीने विकला, मी एखादी ॲसेट्स विकली किंवा कोणत्याही इन्कममुळे माझ्या बिझनेसमध्ये रोख कॅश किंवा चेकने पेमेंट आले असेल तर अशा प्रकारच्या सर्व एंट्रीज मी F6 या फंक्शन कीने पास करतो. आता पहिली एंट्री समजा सोल्ड गुड्स इन कॅश रुपीज 1,25,000. काय एंट्री पास करतो आपण? कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट क्रेडिट, बरोबर आहे. म्हणजे आता इथं रिसिटमध्ये इथं फर्स्ट काय आलं? आता क्रेडिट आलेलं आहे. मग क्रेडिट काय? इथं आपल्याला सेल्स 1,25,000. इथं कर्सर आला की एंटर की प्रेस करायचं. डेबिट टू काय केलं आपण? कॅश. हवं. इथं आपण डेट चेंज करूया. आता 2 तारीख घेऊया. 2/4/2023 सोल्ड गुड्स इन कॅश रुपीज 1,25,000, बरोबर आहे. माल रोखीने विकला. आता समजा आपण ॲसेट्स विकली. काय विकले आपण? ॲसेट. जी मगाशी मोटर कार परचेस केली ती समजा आपण विकली. त्याचं पेमेंट मला चेकने आलं. काय आलं मला त्याचं पेमेंट? चेकने. तो चेक मी डिपॉझिट कुठं केला? बँक ऑफ इंडियामध्ये केला. चेक कुणाला मिळाला? बँक ऑफ इंडियाला. कशा करता आला तो चेकचं पेमेंट? आपल्याला मोटर कार विकली. एंट्री काय होईल आपली? बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू मोटर कार. मग इथं क्रेडिट. इथं काय येईल आपल्याला? मोटर कार. कितीला विकली आपण मोटर कार? 40,000ला. दिसते. डेबिट टू काय केलं? बँक ऑफ इंडिया. आता तो जो चेक भेटणार आहे तो समोरच्या पार्टीकडनं आपल्याला चेक भेटणार आहे. मग तो चेक नंबर
इथं आपण फिडअप करणं महत्त्वाचं असतं. 150 150 केलं दिसतंय. बँक नेम आता इथं आपल्याकडे व्हर्जन नाही आहे, इथं आपण एक स्पेसिफाय बँक म्हणून वाटलंच आपल्याकरता जनसेवा सहकारी बँक लिमिटेड आलं इथं. मग इथं आपण डेट टाकायची, इथं पहिल्यांदा चेक नंबर फीड करा. 150 150 डेटेड 2/4/2023 फॉर रुपीज काय म्हणलं आपण 40,000. कशा करता म्हणलं आपण सोल्ड मोटर कार. ओके, ते पेमेंट कशाबद्दल आलं तर आपण मोटर कार विकली. आता समजा माझी जे अकाउंट आहे त्या अकाउंटचं मला इंटरेस्ट मिळालं 1,000 रुपये. काय एंट्री पास करतो आणि तो चेक आपण बँकेमध्ये डिपॉझिट केला. काय एंट्री पास करणार आपण बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट रिसिव्ड. मग आता या ठिकाणी इथं इंटरेस्ट रिसिव्डचं इथं अकाउंट आहे का आता नाही. मी ज्यावेळी व्हाउचर एंट्री करत असतो जर माझ्याकडे एखादं लेजर अकाउंट नसेल तर त्याला शॉर्टकट की का म्हण काय Alt+C काय म्हणायचं Alt+C टू क्रिएट द लेजर अकाउंट. आता मला कुठलं लेजर अकाउंट तयार करायचं आहे तर इंटरेस्ट रिसिव्ड. इंटरेस्ट रिसिव्ड हे माझं काय इन्कम इनडायरेक्ट दिसते आलं का. क्रेडिट किती मिळालं इथं मला 1,000 मिळालं. त्याचा चेक मी कुठं डिपॉझिट केला बँक ऑफ इंडियामध्ये. बँक ऑफ इंडिया आलं 150 151. बँक नेम कुठलं आहे तर इथे बघा प्रत्येक वेळेला स्पेसिफाय बँक म्हणावं लागतं. ते बँक ऑफ इंडिया आलं इथं. इथं 2/4/2023 इंटरेस्ट रिसिव्ड बाय चेक नंबर 150 151 डिपॉझिटेड इन बँक ऑफ इंडिया. ओके कळलं. म्हणजे मला इंटरेस्ट मिळालं, कमिशन मिळालं किंवा आपल्याला घराचं भाडं मिळालं, जे काय आपल्याला इन्कमच्या स्वरूपामध्ये येणार आहे ते सगळं आपण F6मध्ये केलं. करेक्ट. आता पार्टीकडनं पेमेंटची एंट्री आपण एक थोड्या वेळाने पास करू. जेव्हा परचेस आणि सेल्समध्ये आपण एंट्री पास करू तेव्हा पार्टीकडनं पेमेंट कसं आलं किंवा पार्टीला पेमेंट कसं दिलं ते आपण पार्टीची पेमेंटची एंट्री आणि पेमेंटची रिसिप्टची एंट्री ही आपण परचेस आणि सेल झाल्यानंतर करूया. ओके. आता पुढची जी एंट्री आहे ती म्हणजे F7. F7 म्हणजे काय जनरल एंट्री ज्याच्यामध्ये कॅश आणि गुडची देवाणघेवाण होत नाही त्याला आपण काय म्हणतो F7. म्हणजे समजा स्टार्टेड बिझनेस विथ फर्निचर ₹50,000 मशिनरी ₹2 lakhs. एंट्री आपण काय पास करतो 15,000. आपण त्याची एंट्री पास काय करतो की फर्निचर अकाउंट डेबिट मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. बरोबर आहे. पण आपण सगळ्या एंट्र्या क्लब करायच्या नाही. आपण दोन्ही एंट्र्या काय करायच्या वेगवेगळ्या करायच्या. आता पहिली एंट्री आपण पास आउट करूया फर्निचर. आता इथं फर्निचर अकाउंट आहे का किंवा नाही आहे. बरोबर आहे. किंवा बिझनेसमध्ये आपण काय करू प्लांट अँड मशिनरी आली दिसते त्याची अमाऊंट आहे 5 लाख दिसते. इथं परत मी डेबिट करतो आता. ओके. लँड अँड बिल्डिंग किती अमाऊंट आहे 2.5 लाख रुपये. क्रेडिट टू काय करणार मोहन कॅपिटल. आता ही एंट्री करताना ह्याच्यामध्ये कुठं कॅश वगैरे काय आला का. जरी समजा इथं मी कॅश करण्याचा प्रयत्न केला तो काय म्हणतो निगेटिव्ह कॅश म्हणतो. आणि एवढी मोठी अमाऊंट आणि ती कॅशमध्ये पेमेंट तसं आपण करायचं नाही. तर आपण काय करायचं मोहन कॅपिटल आलं का. मग नॅरेशन वगैरे जे आहे ते तुम्हाला आता कळलं कसं लिहायचं ते. ओके. अशा प्रकारची एंट्री पास करतो. किंवा पार्टीला आपण डिस्काउंट दिला काय एंट्री पास करतो डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट टू पार्टी अकाउंट. पार्टीकडनं मला डिस्काउंट मिळाला एंट्री पास काय करतो पार्टी अकाउंट डेबिट टू डिस्काउंट रिसिव्ड. किंवा एखाद्या ॲसेटवरती मला डेप्रिसिएशन काढायचं असेल तर मी एंट्री काय करतो डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू ॲसेट्स अकाउंट्स. बरोबर आहे.
अशा प्रकारची आपण इथं एंट्री पासआउट करतो. त्याला आपण काय म्हटलं F7. म्हणजे काय, ऑल ॲडजस्टमेंट एंट्रीज आर पास इन द F7 फंक्शन की. मग ॲडजस्टमेंट म्हणजे काय, देअर इज नो एक्सचेंज ऑफ कॅश ऑर गुड्स. जिथं कॅश आणि गुड्सची देवाणघेवाण होत नाही त्याला आपण काय म्हणतो, ॲडजस्टमेंट म्हणतो. ओके. आता इथं आपण पुढची जी की आहे त्याला म्हटलं मी F8. आता हा कसा आलेला आहे, हा मला चेंज करून घ्यायचा आहे वाउचर एंट्रीमध्ये. इथं मला ऑप्शन आहे चेंज मोड. कसं हवं आहे मला, ॲज अ वाउचर. कळलं. आता हे सेल्सचं इन्व्हॉइस आलेलं आहे, बरोबर आहे. पण इथं मला एक रेफरन्सचा कॉलम ॲड करायचा आहे. काय करायचं मला, रेफरन्सचा कॉलम. कुठनं ॲड करणार मी, F12मध्ये गेलो कॉन्फिगरेशनमध्ये. ओके. इथं मी येस म्हणतो. इथं मला एक ऑप्शन आहे प्रोव्हाइड रेफरन्स नंबर अँड डेट. इथं जे नो आहे ते इथं मी काय करतो, आता येस करतो आणि कंट्रोल एने सेव्ह करतो. इथं रेफरन्स नंबर. मग ह्या रेफरन्स नंबरमध्ये आपण काय करतो, जे काय आपण पार्टीवरती बिल रेस केला असेल त्याचा बिल नंबर हा आपण रेफरन्स कॉलममध्ये टाकतो. कुठल्या डेटला केलेला आहे ती डेट आपण इथनं इन्सर्ट करतो. आता इथं बिल नंबर 120 आलं, 24. डेबिट. कुणाला माल विकला आपण आता, महेशला माल विकला. महेशला माल आपण आता इथं आलं की थोडंसं एंटर की प्रेस करा. कितीचा माल विकला महेशला आपण, 10,000चा. आता परचेस आणि सेल्समध्ये आपण ज्यावेळी एंट्री करतो त्या एंट्री करताना इथं 4 ऑप्शन येतात. तर परचेसमध्ये एंट्री करताना आपण सगळ्यांनी कायमस्वरूपी न्यू रेफरन्स हा ऑप्शन सिलेक्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. आलं. आता हा बिल नंबर कधी कधी ऑटोमॅटिकली येतो, कधी कधी येत नाही. इथं आपण फीड केलं. क्रेडिट काय केलं आपण, इथनं सेल्स केलं. मला काय केलं आपण, विकला. कळले एंट्री येतात. आपण आता याच्यामध्ये 2 सेटिंग बघितली. पहिलं सेट म्हणजे काय बघितलं आपण, F12. मला हे डिस्पॅच जरी नको असेल तरी त्याला इथं मी नो प्रेस करतो. मी इथनं ऑप्शन मगाशी सेट केला प्रोव्हाइड रेफरन्स नंबर अँड डेट. तेव्हा तो इथं वरती आपल्याला ऑप्शन मिळाला आहे. हे सेटिंग नेहमी लक्षात ठेवायचं. हे प्रत्येक वेळेला बरोबर का, हे सेटिंग आपल्याला चेंज करावं लागतं. ओके. ही झाली आपली सेल्समधनं एंट्री. ओके. आता मला परचेसमधनं एंट्री करायची. आलं का, हे आपण सेटिंग मगाशी केलं म्हणून आलं, बरोबर आहे. आता इथं चेंज मोडला गेलो. काय केलं, ॲज अ वाउचर. आता सप्लायर इन्व्हॉइस नंबर, बिल नंबर आपण फीड करूया 150. कुणाकडनं माल परचेस केला, राजकडनं. आलं का. कितीचा माल खरेदी केला आपण, 5,000 रुपयाचा. न्यू रेफरन्स. आता हे कधी कधी ऑटोमॅटिक येतं, कधी कधी येत नाही. आलं. परचेस झाली एंट्री. परचेस अकाउंट डेबिट टू पार्टी अकाउंट. कळलं. आता थोडंसं आपण ह्याला जाऊया F10मध्ये. डेबिट नोट. डेबिट नोट म्हणजे काय, खरेदी केलेला माल आपण परत पाठवला. काय केलं आपण, खरेदी केलेला माल परत पाठवला. त्याला आपण काय म्हणतो, परचेस रिटर्न्स. आणि क्रेडिट नोट म्हणजे काय, विकलेला माल आपल्याला परत आला त्याला आपण काय म्हणतो, सेल्स रिटर्न्स. आता इथनं आपण डेबिट नोट ऑप्शनने एंट्री पासआउट करूया. दिसते. पुन्हा आपण काय करूया, चेंज मोडला जाऊया आणि ॲज अ वाउचर आहे. आता राजकडनं आपण 5,000 रुपयाचा माल खरेदी केला होता. त्यापैकी आपण 500 रुपयाचा माल आपण त्याला परत पाठवला. एंट्री काय होईल, मिस्टर राज अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न. मग इथनं आपण एंट्री सिलेक्ट केली, राज, बरोबर आहे, 500 रुपयाचा. आता इथं मला ऑप्शन येईल, त्याला काय म्हणलं आपण, अगेन्स्ट रेफरन्स. राजकडनं जो माल आपण त्याला परत पाठवलेला आहे तो माल कुठल्या बिलाच्या अगेन्स्ट पाठवला, म्हणून त्याला काय म्हणलं आपण, अगेन्स्ट रेफरन्स. अगेन्स्ट रेफरन्स. कुठला बिल नंबर आहे, बिल नंबर 150 आणि ही एंट्री. आलं का. आता इथं मला एक वेगळं आपण तयार करावं लागेल. त्याला आपण काय म्हणलं, परचेस रिटर्न. अल्ट सीने मी हे लेजर अकाउंट तयार करतो, बरोबर आहे. परचेस रिटर्न. त्याला इथं ग्रुप द्यायचा परचेस अकाउंट. झालं का.
ही एंट्री आपण अशी पास केली. डेबिट नोट ऑप्शन आपण कुठनं आणला? F10मध्ये गेलो, इथनं आपण डेबिट नोट ऑप्शन सिलेक्ट केला. पुन्हा मी काय केलं? चेंज मोडला गेलो. कशातनं केलं आपण? ॲज अ वाउचर. डेबिट कशाला केलं आपण? राजला केलं. कुठल्या बिलाच्या अगेन्स्ट माल परत आला? बिल नंबर 150. अशी त्याच्याकडे 100 बिलं असतील. आता आपण नॉर्मल एंट्री करतो म्हणून आपल्याला एक बिल दिसतं. जेव्हा आपण कंपनीमध्ये काम करतो तेव्हा खूप बिल ऑफ नंबर असतात. मग ते कुठल्या बिलाच्या अगेन्स्ट हे पार्टीशी डिस्कस करून मग आपण ती एंट्री करायची असते. ओके. परचेस रिटर्न. ओके. आता मला विकलेला माल परत आला, त्याला काय म्हणलं आपण? क्रेडिट नोट. पुन्हा आपण चेंज मोडवरती क्लिक करूया, ॲज अ वाउचर. आता इथं काय करायचं आहे? मला पार्टीकडनं माल आपला परत आला आहे. ओके. पार्टीकडनं माल परत आला, विकलेला माल परत आला, त्याला आपण काय म्हणतो? सेल्स रिटर्न्स. ओके. पार्टीचा काय आपण क्रेडिट केला. आता महेशला आपण 10,000 रुपयाचा माल विकला होता, त्यातला 500 रुपयाचा माल महेशकडनं परत आला, अगेन्स्ट रेफरन्स आला इथं, बिल नंबर 120. डेबिट टू काय करणार आपण? सेल्स रिटर्न्स. ते आपण अकाउंट इथं तयार करू शकतो. दिसते? क्रिएटचं ऑप्शन आपल्याला इथं पण आहे आणि शॉर्टकटमध्ये आपल्याला अल्ट आणि सी असं दोन्ही ऑप्शन करायचं. क्रिएट आलं. इथं आपण काय म्हणलं? आपण त्याला सेल्स रिटर्न्सचे लेजर अकाउंट तयार करा. आता ते ऑलरेडी केले आपण, बरोबर आहे. सेल्स रिटर्न दिसते तयार केलं. समजले एंट्री असं ना? हे एंट्री झालं. हा एक ऑप्शन कळलं सगळं एंट्रीचं सगळ्यांना. आता आपण ह्याच्यामध्ये एक एंट्री पासआउट करूया. पार्टीला पेमेंट केल्याचं नाही, आपण एक F7मध्ये एंट्री पासआउट करू. काय करू की महेशला आपण 500 रुपये डिस्काउंट दिला. काय केलं आपण? महेशला 500 रुपये डिस्काउंट दिला. काय एंट्री होईल? डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट टू महेश अकाउंट. आता इथं डिस्काउंट अलाउडचं अकाउंट आहे का? नाही आहे. ते इथनं आपण क्रिएट करूया. डिस्काउंट अलाउड, त्याला काय म्हणलं आपण? ग्रुप एक्सपेन्सेस इनडायरेक्ट. किती रुपयाचा माल होता त्याचा? 500 रुपयाचा. क्रेडिट टू काय केलं आपण आता त्याला इथनं? महेश अकाउंट. मिस्टर महेश. कुठल्या बिलाच्या अकाउंट डिस्काउंट आहे? बिल नंबर 120. झालं का? म्हणजे आपण आता प्रत्यक्षात महेशला किती रक्कम देणं लागतं इथनं? आता 9,000 रुपये. किती राहतात आपल्याला? 9,000 रुपये. 2/4/2023. ओके. एंटर झाली एंट्री. आता राजकडनं मला 500 रुपये डिस्काउंट मिळाला. एंट्री काय होईल? मिस्टर राज अकाउंट डेबिट टू डिस्काउंट रिसिव्ह. ती आपण एंट्री F7मधनंच करणार आहे, बरोबर आहे. डेबिट टू काय करणार आपण? मिस्टर राज. किती अमाऊंट आहे? 500. अगेन्स्ट रेफरन्स ह्या बिलाच्या अगेन्स्ट दिसते. हे दिसते तुम्हाला? हा बिल नंबर 150 4,500 होतं, त्या अगेन्स्ट आपल्याला 500. म्हणजे राजला आपण आता प्रत्यक्षात किती पेमेंट करायची कोण आता इथनं? फक्त 4,000 रुपीज पेमेंट करायचं. इथं आपण एक लेजर अकाउंट तयार करणार आहे. त्याला काय म्हणलं आपण? डिस्काउंट रिसिव्ह. त्याला ग्रुप दिला आपण इन्कम इनडायरेक्ट. इन्कम इनडायरेक्ट आलं इथं आता 2/4/2023. झालं याची एंट्री बस. ओके झालं. आता आपण राजला जे पेमेंट होतं ते आपण चेकने केलं. काय केलं आपण? राजला जो काय बॅलन्स होता तो आपण चेकने पेमेंट केलं. ती एंट्री आपण कशातनं करणार आहे? F5मध्ये करणार आहे. पेमेंट कुणाला केलं आपण? राजला केलं. किती पेमेंट केलं? 4,000 रुपीज. अगेन्स्ट रेफरन्स कुठल्या बिलाच्या अगेन्स्ट? बिल नंबर 150 दिसते. चेकने पेमेंट केलं 100/103. चेक नंबर 100/103 डेटेड 2/4/2023 फॉर रुपीज 4,000 बाय चेक ऑफ
बँक ऑफ इंडिया. ओके, एंटर. आता F6मध्ये आपण कुठली एंट्री काढणार? पार्टीकडनं मला पेमेंट आलं. काय एंट्री पास करतो? बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू पार्टी अकाउंट, म्हणजेच आपली कोण? महेश अकाउंट. क्रेडिट टू काय केलं आपण इथनं? महेशकडनं किती रक्कम येणं होती आपल्याला? 9,000 रुपये. अगेन्स्ट रेफरन्स दिसतं इथं का? एंटर की प्रेस केली. चेक कुठल्या बँकेचा आहे? बँक ऑफ इंडिया. इथं चेक नंबर 150-153 आला इथनं. आता 2/4/2023 झालं एंट्री. सगळ्यांना कळलं? पुन्हा आपण थोडीशी एक रिव्हिजन करूया. F4 म्हणजे काय? कॉन्ट्रा. बँकेत पैसे भरले, बँकेतून पैसे काढले किंवा बँकेच्या एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये पैसे आपण ट्रान्सफर केले तर त्या सर्व एंट्रीज आपण काय करणार? F4 कॉन्ट्रामध्ये काढणार. F5 म्हणजे काय? पेमेंट. आपण एखादी गुड्स खरेदी केले किंवा एखादी ॲसेट्स खरेदी केली किंवा कुठल्याही खर्चासाठी रोख कॅश किंवा आपण चेकने पेमेंट केलं असेल तर ती एंट्री आपण F5 या फंक्शन कीने पास करणार. F6 म्हणजे काय? आपण एखादा माल रोखीने विकला, एखादी ॲसेट्स विकली किंवा कोणत्याही इन्कममुळे माझ्या बिझनेसमधनं कॅश किंवा चेकने पेमेंट येत असेल तर अशा प्रकारच्या एंट्री आपण F6 या फंक्शन कीने पास करणार. F7मध्ये आपण कुठल्या एंट्री पास करतो की ज्याच्यामध्ये कॅश आणि गुडची देवाणघेवाण होत नाही, अशा प्रकारच्या सर्व एंट्रीज आपण F7मध्ये पास करतो. ॲडजस्टमेंट मीन्स देअर इज नो एक्सचेंज ऑफ कॅश ऑर गुड्स. जिथं कॅश आणि गुडची देवाणघेवाण होत नाही अशांना आपण काय म्हणतो? ॲडजस्टमेंट. आत्ता आपण 3 एंट्री पासआउट केला. डिस्काउंट अलाउट केली, डिस्काउंटची आपण रिसिप्टची केली आपण. त्याच्यानंतरनं आपल्याला या ठिकाणी इथं पहिली एंट्री केली आपण मशिनरी अकाउंट डेबिट, लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट टू मोहन कॅपिटल. बरोबर आहे? ह्या सगळ्या एंट्री करताना इथं कॅश आणि गुडचा काही संबंध येत नाही. त्यानंतर F8 म्हणजे काय? की आपण सेल्स म्हणजे आपण लोकांना उधारीवरती माल विकला. उधारीवरती जो माल आपण विकतो त्याच्या सर्व एंट्रीज आपण कुठल्या फंक्शन केल्या करतो? आपण इथनं F8ने करतो. F9 म्हणजे काय? तर परचेस. जर आपण कुठलाही माल उधारीवरती खरेदी केला असेल तर, प्रश्न काय माझा? कुठलाही माल उधारीवरती खरेदी केला असेल किंवा आपण रोखीने जरी खरेदी केला असेल तरीसुद्धा त्याची एंट्री आपल्याला परचेसमध्ये करता येते. पण शक्यतो आपण F9मध्ये कुठल्या एंट्री पास करायच्या? फक्त उधारीवरती माल आपण जो विकलेला आहे अशा एंट्रीज आपण F9 फंक्शन कीने पास करायच्या. ओके, पुढं आपण बघितलं ह्याच्यामध्ये F10मध्ये की आपल्याला इकडे डेबिट नोट आणि क्रेडिट नोट. डेबिट नोट म्हणजे काय? परचेस रिटर्न्स, खरेदी केलेला माल परत पाठवला. आणि सेल्स रिटर्न म्हणजे काय? विकलेला माल परत आला, त्याला आपण काय म्हणतो? सेल्स रिटर्न्स. ती एंट्री आपण कशातनं पास करणार आहे? क्रेडिट नोटमध्ये पास करणार आहे. ओके, आणि F10मध्ये आपण काय बघितलं? आपण आता डेबिट नोट, क्रेडिट नोट. मला एखादी फंक्शन की आठवलीच नाही तर तुम्ही त्या F10 फंक्शन की प्रेस करा. तुम्हाला ज्या कीने एंट्री पास करायची ती की तुम्ही सिलेक्ट करा आणि एंट्री पुढे पासआउट करून द्या. ओके, मी 2 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या F12मध्ये कॉन्फिगरेशनमध्ये. बरोबर आहे? कॉन्फिगरेशनमध्ये तुम्हाला मी एक महत्त्वाची गोष्ट काय सांगितली होती की मला परचेस आणि सेल्सची एंट्री करताना मला ह्या ठिकाणी तुमचा पार्टीचा नंबर पाहिजे. बरोबर आहे? कुठला? F8मध्ये. F12 केला आपण. ओके, इथं आपण येस केलेलं आहे. जो रेफरन्स कॉलम आहे दिसतं आहे इथं आपण काय केलेलं आहे? येस असं सेट करा. म्हणजे मग तुम्हाला वरती रेफरन्स नंबर येईल आणि डेट येईल. तिथं आपण बिल नंबर वगैरे इथनं आपण ते सेट करू शकतो. बरोबर आहे? दुसरी गोष्ट आपण अशी बघितली होती की आपल्याला पेमेंटची एंट्री करताना F12मध्ये आपल्याला हे टू आणि बाय होतं, त्याच्याऐवजी क्रेडिट आणि डेबिट पाहिजे. इथं आपण येस असं सेट केलं. ओके, अशा प्रकारे आपण आज व्हाउचर एंट्री टॅली प्राईम 6.0मध्ये व्हाउचर एंट्री आपण कशी करणार, त्याला कुठल्या कीज आपण आहेत तो त्याचा आपण सगळा आता अभ्यास केलेला आहे. ही सर्व एंट्रीज आपल्याला जे पहिले आपले 10 प्रॉब्लेम आहेत ते सगळे 10 प्रॉब्लेम आपल्याला ह्या पद्धतीने करायचे आहेत. ह्याच्यात दुसऱ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी तुम्हाला सांगायचं विसरून गेलो गडबडीत, F11 इथं मला फीचर सेट करताना फक्त 2 ठिकाणी मला येस म्हणायचं आहे. बाकी इथं मी सगळ्या ऑप्शनला नो असं प्रेस करणार. काय करणार आपण? नो असं प्रेस करणार. कळलं? पहिले जे आपले 10 प्रॉब्लेम आहेत त्या 10 प्रॉब्लेमला इथून आपल्याला असं सेट करायचं.
ओके. ओके झालं. आपल्याला जर व्हिडिओ आवडले असेल तर आपण ह्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे प्रशांत टेंबरे टॅली ऑनलाईन. माझं नाव आहे प्रशांत बाळू टेंबरे. माझा मोबाईल नंबर आहे 9527903029. थँक्यू व्हेरी मच.